नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त आंब्यापासून मऊसूत आंबावडी कशी करायची ते बघणार आहे। अगदी तोंडात टाकताच क्षणी विरघळेल अशी ही आंबावडी बनवून तयार होते। चवीला खूप छान लागते। उन्हाळ्याचा सीजन आहे तर भरपूर साऱ्या व्हरायटीचे आपल्याला आंबे मिळतात, त्यापासून आपण मस्त ही आंबावडी बनवू शकतो। तर चवीला खूप छान लागते आणि गोड खायची इच्छा झाली तर आपण ही आंबावडी लगेच बनवून खाऊ शकतो। अगदी घरच्या साहित्यापासून बनवून तयार होते। तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। ती आंबावडी सेट कशी करायची, वळ्या कशा कट करायच्या ते सुद्धा संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात कुठे स्किप करू नका। मस्त आपण तोंडात टाकताच क्षणी विरघळणारी आंबावडी करायला सुरुवात करूया, किंवा मग आंबा बर्फी याला असेही सुद्धा म्हणतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात शिकसाल। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी मऊसूत आंबावडी करायला लगेच सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर खमंग अशी भाजून घ्यायची आहे। गॅस एकदम मंद आचेवर करायचा आणि ही मिल्क पावडर छान अशी भाजून घ्यायची। मिल्क पावडर ही चवीला गोडसर असते, म्हणून हे हलकीशी आपल्याला भाजून घ्यायला हवी। इथे 2 ते 3 मिनिटं आपण हे मिल्क पावडर हलकीशी भाजून घेऊया। बघा, इथे मिल्क पावडर व्यवस्थित मी इथं भाजून घेतली आहे। आता लगेच आपल्याला हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथे त्याच कढईमध्ये तूप गरम करायला घ्यायचं आहे। तर इथे मी 2 चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे। तर भांड्याचा जास्त पसारा नको, तर त्याच कढईमध्ये घ्यायचं। तर बघा, इथं मी 3 आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। छान पिकलेले आंबे होते, त्याचा मी हा गर काढून घेतला। मस्त मिक्सरमधून मी पाणी न घालता व्यवस्थित असा पल्प करून घेतला आहे। आता हे मिश्रण आपल्याला त्या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे। कुठल्याही प्रकारचे आंबे घेतले तरी चालेल, परंतु हलकेसे चवीला गोडसर हवे। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे मावा तयार करून घ्यायचा आहे। आंब्याचं मिश्रण व्यवस्थित हे चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं। मस्त हे मिश्रण आपण परतून घेऊया। तर इथे मी 3 ते 4 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित परतून घेते। आता इथे 4 ते 5 मिनटं हा आंब्याचा गर मी व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता, मस्त इथं छान या आंब्याच्या माव्याला छान अशी चकाकी आली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता, तुम्हाला कितपत गोड हवं त्यानुसार। आणखी साखर विरघळेपर्यंत आपल्याला हा गर व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। आता इथे बघा, मस्त असा हा आंब्याचा गर व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे। छान असा दाटसर झाला, मस्त हा मावा सेट झाला आहे। छान याला चकाकी आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता आपल्याला गॅस बंद करून इथे जी मिल्क पावडर भाजून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। गॅस बंदच आहे। आधी व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचं आणि नंतर मग मी गॅस चालू करेल। आधी हे मिश्रण आपल्याला असंच मिसळून घ्यायचं। बघा, व्यवस्थित याच्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी गॅस चालू करते। गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला आणखी हे मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, मिश्रण व्यवस्थित असं दाटसर झालं आहे। बघा, मस्त इथे मिश्रणाचा घट्टसर असा गोळा तयार झाला आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर बघा, इथे मी एक प्लेट घेतली आहे, त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलं। आता गरम गरम असताना हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा, असा मिश्रणाचा घट्टसर गोळा व्हायला हवा। लगेच प्लेटमध्ये घालून घ्यायचं सगळं मिश्रण। बघा, सगळं मिश्रण इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं। प्लेटला व्यवस्थित तूप लावलेलं आहे। आता आपल्याला हे असं पसरून द्यायचं आहे। या पद्धतीने असं हे गोल करून घ्यायचं। बघा, संपूर्ण मिश्रण मी हे व्यवस्थित असं लावून घेतलं। आता आपल्याला हे मिश्रण थंड झाल्यावर फ्रीजमध्ये 5 ते 6 तास ठेवून द्यायचं आहे, किंवा मग तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता। त्याने वडी चांगल्या प्रकारे व्यवस्थित सेट होते। ही आंब्याची वडी
रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवून देते. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल 5 ते 6 तास फ्रीजमध्ये छान प्रकारे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. आता इथे हे आंबावडीचं मिश्रण मी रात्रभर फ्रीजमध्ये सेट करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे सेट झालं आहे. तुमच्याकडे जर भरपूर असा वेळ नसेल 4 ते 5 तास तरी हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे छान व्यवस्थित सेट होते. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया. तर बघा इथं एक सुरी घेतली, याने आपल्याला याच्या अशा वड्या कट करून घ्यायच्या आहे. बघा सहज असं कट होते. क्या बात आहे, मस्त झाली आहे ही वडी. मिश्रण हे व्यवस्थित असं सेट झालं. लगेच वड्या आपण पाडून घेऊया. आता याला आपण आडवे कट लावूया. बघा सहज अशी कट होते. बघा इथे मी आडवे कट लावून घेतले, मस्त अशी कट झाली आहे. आता तुम्हाला मी एक काढून सुद्धा दाखवते. बघा सहज अशी निघते. सुरुवातीला आपण साईडची काढून घेऊया. तर बघा मस्त अशी सेट झाली आहे, सहज अशी निघते. क्या बात आहे. लगेच काढून याला एका सर्विंग प्लेटमध्ये ठेवूया. आता मी दुसरीसुद्धा तुम्हाला ही आंबावडी काढून दाखवते. सहज अशी सुरी घातली की पटकन अशी निघते. चांगल्या प्रकारे ही वडी सेट झाली आहे, तुम्ही बघू शकता. लगेच याला आपण काढून घेऊया. याचप्रमाणे सगळ्या वड्या देखील आपण काढून घेऊया. तर बघा इथे आंबावडी बनून तयार आहे. खूप छान अशी दिसत आहे, मस्त सुरेख रंग आला आहे आणि तोंडात टाकता अशी विरघळेल अशी ही आंबावडी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, तुम्हाला रेसिपी नक्की जमेल. खूप सोपी आहे आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.